नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर जावेद खान आपणा सर्वांचे इंग्लिश फ्लुएंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आपण सगळे मजेत असालच अशी अपेक्षा करतो. मित्रांनो, या आधीच्या सर्व व्हिडिओजची लिंक मी वरती देत आहे. वरती आय बटनावर क्लिक करा व 10वीच्या इतर व्हिडिओजचा अभ्यास करा. मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ लेसन आधारित आहे एका महान शास्त्रज्ञाच्या जीवनावर. योगायोग म्हणावा की काय, या शास्त्रज्ञाचा जन्म गॅलिलिओ या महान शास्त्रज्ञाच्या 300व्या पुण्यतिथीला म्हणजे 8 जानेवारीला झाला व मृत्यू आइन्स्टाईनच्या जयंतीच्या दिवशी म्हणजे 14 मार्च रोजी झाला. म्हणजे गॅलिलिओ व आइन्स्टाईन असल्या महान शास्त्रज्ञांना जोडणारा दुवा म्हणून या शास्त्रज्ञाकडे बघण्यात येतं. तो या शतकातील अतिशय महान असा शास्त्रज्ञ आहे. विश्वनिर्मितीशास्त्र म्हणजे कॉस्मॉलॉजी याचे गाढे अभ्यासक असे एक शास्त्रज्ञ म्हणजे डॉक्टर स्टीफन हॉकिंग. विश्वनिर्मितीशास्त्र म्हणजे कॉस्मॉलॉजी यांचे गाढे अभ्यासक असलेले डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांच्या जीवनचरित्रावरील आजचा आपला पाठ आधारित आहे. चला तर मग सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ लेसन, ज्याचं नाव आहे ॲन इपिटोम ऑफ करेज. ॲन इपिटोम ऑफ करेज टायटल दिलेला आहे बघा. इपिटोम म्हणजे स्मारक आणि करेज म्हणजे धैर्य, सामर्थ्य. धैर्याचा महामेरू म्हणजे डॉक्टर स्टीफन हॉकिंग. म्हणजे धैर्य म्हणजे काय याचं एक मूर्तिमंत स्वरूप, मूर्तिमंत उदाहरण म्हणायचं असेल तर डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांच्या जीवनाकडे आपण बघितलं पाहिजे, असा या टायटलचा अर्थ होतो. बघूया धड्यामध्ये काय सांगितलं आहे ते. वी ऑफन टेंड टू हाईड बिहाइंड अवर वीकनेसेस, डिसेबिलिटीज, हँडिकॅप्स और मोर ओव्हर देम आवर होल लाईफ थ्रू. आपण नेहमी, ऑफन म्हणजे नेहमी, टेंड टू हाईड आपला कल असतो. टेंड टू म्हणजे कल असणे, हाईड म्हणजे लपणे. बिहाइंड अवर वीकनेसेस आपले जे काही दुर्बलता असतात किंवा कमजोरी असतात याच्या पाठीमागे लपण्याचा आपला नेहमी कल असतो. किंवा डिसॅबिलिटीज म्हणजे अक्षमता, हँडिकॅप्स म्हणजे अपंगत्व. आपलं अपंगत्व, आपल्या अक्षमता किंवा आपल्या ज्या काही कमजोरी असतील किंवा दुर्बलता असतील याच्या पाठीमागे आपण नेहमी लपत असतो. और मोर ओव्हर देम, मोर म्हणजे कुडत बसणे, नेहमी त्याच्याबद्दल खेद करत बसणे. तर मोर ओव्हर देम आवर होल लाईफ थ्रू, आपलं पूर्ण आयुष्यभर आपण त्याच्यावर रडत बसत असतो. एखाद्या वेळेला आपल्याला काही अपंगत्व असेल किंवा काही अक्षमता असतील किंवा काही कमजोरी असतील आपली, तर त्याच्या पाठीमागे लपण्याचा आपला नेहमी कल असतो किंवा त्याच्यावर खेद व्यक्त करत बसतो पूर्ण आयुष्यभर. डॉक्टर स्टीफन हॉकिंग, वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी, डिड नॉट डू सो. परंतु डॉक्टर स्टीफन हॉकिंग असे नव्हते. वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी, या शतकातील सगळ्यात महान असे शास्त्रज्ञ म्हणून नावारूपास आलेले डॉक्टर स्टीफन हॉकिंग डिड नॉट डू सो, यांनी कधीच असं केलं नाही. इन स्पाइट ऑफ सफरिंग फ्रॉम अ व्हेरी रेअर अँड ड्रेडेड डिसीज, डॉक्टर हॉकिंग कंटिन्यूड हिज रिसर्च अनडॉन्टेड. इन स्पाइट ऑफ सफरिंग फ्रॉम अ व्हेरी रेअर अँड ड्रेडेड डिसीज. व्हेरी रेअर म्हणजे दुर्मिळ आणि ड्रेडेड म्हणजे भयानक, डिसीज म्हणजे रोग. अतिशय दुर्मिळ आणि भयानक असा असाध्य रोग त्यांना झालेला होता. याच्या असं असताना सुद्धा डॉक्टर स्टीफन हॉकिंग कंटिन्यूड हिज रिसर्च अनडॉटेड. परंतु डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांनी आपले जे काही शोध कार्य होतं, रिसर्च जी होती, हे अनडाउंटेड म्हणजे न थांबता त्यांनी पूर्ण केले. हिज एक्झेम्पलरी करेज शुड इन्स्पायर अस टू डू अवर बेस्ट इवन अंडर ट्राईंग सर्कमस्टन्सेस. एक्झेम्पलरी म्हणजे वाखाणण्याजोगी, उदाहरणादाखल देऊ शकतो अशी. हिज एक्झेम्पलरी करेज, त्यांचं वाखाणण्याजोगी जे धैर्य आहे, शुड इन्स्पायर अस, इन्स्पायर म्हणजे प्रभावित करणे, प्रेरित करणे. त्यांचं धैर्य आपल्याला सुद्धा प्रेरित करू शकतं. टू डू अवर बेस्ट, आपणही चांगलं आपल्या आयुष्यामध्ये कार्य करू शकतो यासाठी ते आपल्याला नेहमी मोटिवेट करू शकतं, प्रेरित करू शकतं. इवन अंडर ट्राईंग सर्कमस्टन्सेस, सर्कमस्टन्सेस म्हणजे सिच्युएशन, परिस्थिती. कितीही वाईट परिस्थिती असली तरी त्यामध्ये मनोधैर्य वाढवण्याचं काम डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचं जीवनचरित्र आहे. आता मुख्य धड्याला सुरुवात होते, बघूयात काय त्यामध्ये. तर एक्झॅक्टली 300 years आफ्टर द डेथ ऑफ द ग्रेट सायंटिस्ट गॅलिलिओ, डॉक्टर स्टीफन हॉकिंग वॉज बॉर्न इन ऑक्सफर्ड, लंडन ऑन द 8th day of January 1942. गॅलिलिओच्या 300व्या पुण्यतिथीला म्हणजे एक्झॅक्टली 300 वर्षानंतर, गॅलिलिओ
मृत्यू पावल्यानंतर बरोबर 300 वर्षानंतर डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचा जन्म झाला कुठे? ऑक्सफर्ड या ठिकाणी, लंडन येथील ऑक्सफर्ड या ठिकाणी, ऑन द 8th day of January 1942. आणि तो केव्हा झाला? 1942, 8 जानेवारी 1942ला त्यांचा जन्म झाला. 8 जानेवारीलाच गॅलिलिओ या महान शास्त्रज्ञाची पुण्यतिथी असते आणि ती किती होती? 300वी पुण्यतिथी होती. त्या दिवशी त्यांचा जन्म झालेला आहे. लिटिल डिड हिज पेरेंट्स नो दॅट वन डे देअर लिटिल बॉय वुड बी हेल्ड ॲज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट्स ऑफ दिस सेंचुरी. आणि त्यांच्या पालकांना, डॉक्टर स्टीफन हॉकिंगच्या पालकांना हे काही माहीत नव्हतं की एके दिवशी त्यांचा मुलगा हा वन डे देअर लिटिल बॉय वुड बी हेल्ड ॲज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट. त्यांचा मुलगा हा एक महान शास्त्रज्ञ म्हणून गणल्या जाईल किंवा त्याची प्रचिती होईल किंवा तो ख्यातीस प्राप्त होईल असं त्यांना वाटलं नव्हतं. निदर कुड एनीबडी इमॅजिन दॅट हिज माइंड वुड सोअर अप इन टू स्पेस लाईक लाईट. किंवा कोणी इतरांनीही असा विचार केला नसेल की त्यांचं कल्पना करणे, दॅट हिज माइंड वुड सोअर अप, त्यांचं जे काही बुद्धी आहे ही भरारी घेईल इन टू स्पेस लाईक लाईट. एखाद्या प्रकाशासारखं, प्रकाशाच्या किरणासारखं स्पेसमध्ये, अवकाशामध्ये जशी झेप घ्यावी प्रकाशाने, तशी झेप घेत त्यांचं सुद्धा मन हे अवकाशशास्त्रामध्ये रमेल असं कोणालाही वाटलेलं नव्हतं. मोर इम्पॉर्टंटली, नन कुड प्रिडिक्ट दॅट ही कुड बी द व्हेरी इपिटोम ऑफ करेज. आणि या व्यतिरिक्त सांगायचं म्हटलं तर नन कुड प्रेडिक्ट, कोणीच असं प्रेडिक्ट करू शकत नव्हतं, भविष्य वर्तवू शकत नव्हतं, दॅट ही वुड बी द व्हेरी इपिटोम ऑफ करेज, की ते धैर्याचा महामेरू म्हणून, धैर्याचं उदाहरण, स्मारक म्हणून समोर येतील जगाच्या, असं कोणालाच वाटत नव्हतं. करेज इज अ वंडरफुल थिंग. आता करेज म्हणजे धैर्य. धैर्य काय आहे? ही खूप आश्चर्यकारक गोष्ट आहे. वंडरफुल म्हणजे आश्चर्यकारक गोष्ट आहे. इट इज दॅट क्वालिटी, हा असा एक गुण आहे विच मेक्स पीपल नॉट लूज हार्ट व्हेन फेस्ड विथ अ ग्रेट कॅलॅमिटी. विच मेक्स पीपल नॉट लूज हार्ट. धैर्य एक अशी गोष्ट आहे जी मनुष्याला निराश करत नाही. नॉट मेक लूज हार्ट व्हेन फेस्ड विथ ग्रेट कॅलॅमिटी. कॅलॅमिटी म्हणजे दुःख किंवा वाईट परिस्थिती असेल, काही संकट ओढवलं असेल, एखाद्या संकटामध्ये आपल्याला धीरोदात्तपणे समोर किंवा निराश होऊ न देण्याचं कार्य जी गोष्ट करते ती म्हणजे धैर्य. मार्जिनमध्ये क्वेश्चन दिलेला आहे बघा, व्हॉट इज करेज? त्याचं उत्तर तुम्ही हे देऊ शकता 2 ओळी. व्हॉट दॅट करेज इज अ वंडरफुल थिंग. इट इज दॅट क्वालिटी विच मेक्स पीपल नॉट टू लूज हार्ट व्हेन फेस्ड विथ ग्रेट कॅलॅमिटी. संकटाच्या वेळेला निराश न होऊ देण्याचं कार्य जी गोष्ट करते ती म्हणजे धैर्य. It would not be an exaggeration to say that Dr. Stephen Hawking, a living legend of cosmology, is the very personification of courage and hope. आणि हे सांगणं म्हणजे अतिशयोक्ती होणार नाही की डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे लिव्हिंग लिजेंड, हे एक आख्यायिका आहे, मूर्तिमंत आख्यायिका आहे ऑफ कॉस्मॉलॉजी. कॉस्मॉलॉजी स्टडी ऑफ ओरिजिन अँड डेव्हलपमेंट ऑफ द युनिवर्स. विश्वनिर्मितीशास्त्र, या जगाची निर्मिती कशी झाली, या विश्वाची निर्मिती कशी झाली याचा अभ्यास करणारे जे शास्त्र आहे त्याला कॉस्मॉलॉजी असं म्हणतात. आणि डॉक्टर स्टीफन हॉकिंग हे सुद्धा त्याचेच शास्त्रज्ञ होते, त्याचाच अभ्यास करणारे होते. ते इज द व्हेरी पर्सॉनिफिकेशन ऑफ करेज अँड होप. आणि हेच डॉक्टर स्टीफन हॉकिंग एके दिवशी पर्सॉनिफिकेशन म्हणजे त्याचं उदाहरण ठरतील ऑफ करेज अँड होप. धैर्य आणि आशा या 2 गोष्टींचं मूर्तिमंत रूप म्हणून ते नावारूपास येतील असं कोणालाच वाटलं नव्हतं, किंवा ते आहेत हे सांगणं म्हणजे अतिशयोक्ती होणार नाही, कारण त्यांचा जीवन प्रवासच तसा आहे. तो आपण समोर बघणार आहोत पूर्ण धड्यामध्ये. एक्सेप्ट हिज माइंड, हिज होल बॉडी इज बाउंड टू अ व्हीलचेअर थँक्स टू अ क्रुअल क्वर्क ऑफ फेट. त्यांचं मन सोडलं, बुद्धी सोडली, एक्सेप्ट म्हणजे त्याशिवाय बुद्धी सोडली, तर हिज होल बॉडी इज बाउंड टू अ व्हीलचेअर. त्यांचं पूर्ण शरीर हे व्हीलचेअरला खेळलेलं होतं, फक्त बुद्धी खेळलेली नव्हती. थँक्स टू अ क्रुअल क्वर्क ऑफ फेट. फेट म्हणजे नशीब, नशीब. क्वर्क ऑफ फेट म्हणजे अनएक्सपेक्टेड चेंज ऑफ डेस्टिनी. नशिबामध्ये आलेले, अचानक आलेले बदल. नशिबाचं खेळ म्हणा किंवा या क्रूअल म्हणजे क्रूर, या क्रूर नशिबाचा खेळ म्हणा किंवा त्याचे आभार म्हणा की त्याने फक्त डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांच्या शरीराला लुळं केलं होतं, पंगुत्व आणलं होतं, पण त्यांच्या मनाला किंवा त्यांच्या बुद्धीला पंगुत्व आणलं नव्हतं. येट
ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी. जरी ते शरीराने पंगू असतील तरी सुद्धा ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी. या शतकातील सर्वात महान असे शास्त्रज्ञ म्हणून त्यांची गणना होते किंवा ते नावारूपास आलेले आहेत. कसे होते डॉक्टर स्टीफन हॉकिंग आपल्या जीवनामध्ये ते इथं आता समोरच्या पॅरेग्राफमध्ये सांगितलेलं आहे बघा. ॲन ॲव्हरेज चाइल्ड, सर्वसामान्य मुलगा. स्टीफन ग्रू अप टू बी अ नॉर्मल टीनेजर, एखाद्या सामान्य टीनेजरसारखा किशोरवयीन मुलासारखी त्यांची वाढ झाली होती. फुल ऑफ मिस्चीफ अँड लॉट्स ऑफ लव फॉर म्युझिक अँड मॅथमॅटिक्स. खोडकरसुद्धा होते ते, फुल ऑफ मिस्चीफ म्हणजे, अँड लॉट्स ऑफ लव, आणि खूप प्रेम करत होते ते म्युझिक, संगीत आणि मॅथमॅटिक्स, गणितावर. इवन दो his father wanted him to study medicine, he was bent on studying mathematics. त्यांचे वडील जरी त्यांच्या वडिलांची इच्छा जरी होती की त्यांनी वैद्यकशास्त्र, मेडिसिन म्हणजे वैद्यकशास्त्राचं शिक्षण घ्यावं, ही वॉज बेंट ऑन स्टडिंग मॅथमॅटिक्स, परंतु त्यांचा कल हा कशावर होता? गणितावर, मॅथमॅटिक्स या विषयावर त्यांचा कल होता डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांचा शिकण्याकडे. The University of Oxford at that time did not have a course in mathematics. ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये त्या काळाला लंडनमध्ये did not have a course in mathematics. गणित हा विषय नव्हता शिकण्यासाठी. So he opted to study physics instead. म्हणून त्यांनी फिजिक्स हा विषय, भौतिकशास्त्र हा विषय त्या शिकण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांनी तो निवडला. ॲट द एज ऑफ 17, जेव्हा ते 17 वर्षाचे होते, स्टीफन started noticing that he was becoming increasingly clumsy and even fell down a couple of times. 17 वर्षाचे असताना स्टीफन हॉकिंगला लक्षात यायला लागलं होतं दॅट ही वॉज बिकमिंग इन्क्रीजिंगली क्लमझी. इन्क्रीजिंगली म्हणजे वाढ होणे, आणि ते हळूहळू काय होत आहेत? क्लमझी होत आहेत, ऑकवर्ड, इनकॉम्पिटंट, अक्षम होत आहेत, अँड इवन फेल डाऊन अ कपल ऑफ टाइम्स, आणि कोणतंही कारण नसताना, फॉर नो रिझन, कोणतेही कारण नसताना ते खाली पडून जायचे, चालता चालता खाली पडायचे. धिस परप्लेक्स्ड हिम, आणि याच्यामुळे त्यांना ते गोंधळात पडले. परप्लेक्स्ड म्हणजे गोंधळात पडणे. अँड ही वेंट टू सी हिज फॅमिली डॉक्टर, म्हणून ते आपल्या फॅमिली डॉक्टरकडे गेले किंवा माझ्यासोबत हे काय होतं आहे तुम्ही सांगा म्हणून. हू डायग्नोज्ड हिम ॲज सफरिंग फ्रॉम ॲन एक्स्ट्रीमली रेअर डिसीज, ALS or LOU किंवा गेहरिग्स डिसीज दॅट अफेक्ट्स द नर्वस सिस्टम अँड इव्हेंच्युअली विकन्स all the muscles of the body. फॅमिली डॉक्टरकडे गेल्यानंतर त्याच्या डॉक्टरने त्यांना डायग्नोस केलं आणि त्यांना असं सांगितलं की तुम्हाला एक एक्स्ट्रीमली रेअर, अत्यंत रेअर म्हणजे दुर्मिळ असा रोग झालेला आहे ज्याचं नाव आहे ALS, ज्याचं लॉंग फॉर्म अमियोट्रॉपिक लेटरल स्क्लेरोसिस असं या ALSचा लॉंग फॉर्म होतो, और LOU किंवा ज्याला गेहरिग्स डिसीज असं सुद्धा म्हणतात. हा रोग त्यांना जडलेला होता. दॅट अफेक्ट्स, आणि त्याचा काय परिणाम होतो? दॅट अफेक्ट्स द नर्वस सिस्टम, जो आपल्या मज्जासंस्थेवर, नर्वस सिस्टम म्हणजे आपल्या मज्जासंस्थेवर परिणाम करतो. अँड इव्हेंच्युअली, आणि शेवटी, विकन्स ऑल द मसल्स ऑफ द बॉडी, आपल्या शरीरातले सगळे मसल्स, सगळे स्नायू तो हळूहळू कमकुवत करून टाकतो, कमजोर करून टाकतो, आणि मनुष्याला लुळं किंवा पांगळं करून टाकतो. असा हा रोग त्यांना जडलेला होता. म्हणजे समोर मग काय होतं आता ते बघूयात आपण, त्यांच्या जीवनामध्ये काय बदल घडतात त्यामुळे. स्टीफन सेज दॅट इवन ॲज अ चाइल्ड हिज मसल कोऑर्डिनेशन वॉज नथिंग टू राईट होम अबाउट. स्टीफन आपल्या मुलाखतीमध्ये म्हणतात दॅट इवन ॲज अ चाइल्ड, लहान असताना सुद्धा हिज मसल कोऑर्डिनेशन, त्यांच्या स्नायूमधली जी काही सुसूत्रता होती, वॉज नथिंग टू राईट होम अबाउट, ती इतके सांगण्यासारखी नव्हती. म्हणजे मी इतका निष्णात किंवा चांगलं सगळ्या गोष्टी आधी करायचो आणि नंतर करता येत नव्हत्या असं काही नव्हतं. ही रिकलेक्ट्स, त्यांना आठवतं दॅट हिज हँडरायटिंग वुड सेंड हिज टीचर इन टू अ फिट ऑफ फ्रेन्झी. त्यांची जी हँडरायटिंग होती, हस्ताक्षर जे होतं ते बघून त्यांचे शिक्षक नेहमी त्यांना रागवत असे. फिट ऑफ फ्रेन्झी म्हणजे राग आणणे. ते बघितल्यानंतर त्यांना खूप राग येत असे त्यांच्या शिक्षकांना. नॉर वॉज ही इन्क्लाइन टुवर्ड्स स्पोर्ट्स, किंवा त्यांना कधी खेळामध्ये भाग घेण्याची इच्छा झाली नाही. इन्क्लाइन म्हणजे कलच नाही, किंवा त्यांचं मन कधी खेळामध्ये रमलं नाही. नेव्हरथलेस, तरीही दिस डिसीज केम ॲज अ बोल्ड फ्रॉम द ब्लू, परंतु हा रोग त्यांना बोल्ड फ्रॉम द ब्लू म्हणजे अ सडन अनएक्सपेक्टेड शॉक और सरप्राईज, त्यांच्यासमोर एक आघात बनून आलेला होता.
आश्चर्य करून टाकणारा, त्यांना आघात देणारा असा हा प्रसंग त्यांच्यासमोर उद्भवला होता या रोगामुळे. हाऊ मच टाईम ही हॅड लेफ्ट ऑन दिस प्लॅनेट वॉज व्हेरी अनसर्टन. त्यांच्याजवळ किती वेळ होती या प्लॅनेटवर, या पृथ्वीवर जगण्याची, वॉज व्हेरी अनसर्टन, हे अनिश्चित होतं. डॉक्टरांनी सांगितलं होतं यांचा मृत्यू कधी होऊ शकतं, अनिश्चित आहे. द प्रोग्नोसिस वॉज बॅड अँड द डॉक्टर्स सेड दे कुड नॉट डू मच. प्रोग्नोसिस म्हणजे फोरकास्ट ऑफ अ फ्युचर हेल्थ कंडिशन, म्हणजे भविष्यात तुम्ही कसं जगणार आहात, जीवनाची काय दुर्दशा होईल, काय दशा होईल याबद्दल प्रेडिक्ट करणं, आधीच सांगणं. वॉज बॅड, तर डॉक्टरांनी आधीच सांगितलं होतं की भाई जास्त काळ जगणार नाहीत. अँड द डॉक्टर सेड दे कुड नॉट डू मच, आणि आम्ही यामध्ये काही करू शकत नाही कारण या रोगावर अजूनही इलाज आलेला नाही. अनडाउंटेड, पण तरीसुद्धा न घाबरता, स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च. स्टीफनने निर्णय घेतला टू कंटिन्यू, सुरू ठेवणे आपला शोधकार्य, हिज रिसर्च. अँड इवन गॉट एंगेज टू अ जेन वाईल्ड, आणि जेन वाईल्ड नावाच्या स्त्रीसोबत त्यांनी लग्नसुद्धा केलं. हॉकिंग सेज दॅट, आयरॉनिक ॲज इट मे साऊंड, इट इज ॲट धिस डिस्मल स्टेज ही बिगॅन एन्जॉईंग लाईफ द मोस्ट. आणि हॉकिंग म्हणतात अशा वेळेला, हे उपरोधिक आहे, माझ्या जीवनामध्ये काही गोष्टी उपरोधिक घडलेल्या होत्या, परंतु तुम्हाला सांगतो ज्या वेळेला मी आता मरणार आहे, जेव्हा मला कळलं, डिस्मल स्टेज म्हणजे मरण्याच्या दिशेने ज्या वेळेला मी जात होतो, ही बिगॅन एन्जॉईंग लाईफ द मोस्ट. त्याच वेळेला त्यांनी जीवन अजून चांगल्या पद्धतीने एन्जॉय करायला सुरुवात केली, त्या जीवनाचा आनंद घेण्याला सुरुवात केली. दिस ही सेज वॉज बिकॉज ही स्टार्टेड लिव्हिंग लाईफ फॉर द मोमेंट. आणि हे का घडलं, कारण त्यांना प्रत्येक क्षण ते जगायला लागले होते. फॉर द मोमेंट, मोमेंट म्हणजे क्षण, प्रत्येक क्षणासाठी ते जगायला लागलेले होते. अँड कंटिन्यूड हिज डॉक्टरल रिसर्च वर्क विथ रिन्यूड विगर. आणि त्यांचं जे काही शोधकार्य होतं, डॉक्टरल रिसर्च होती त्यांची, डॉक्टर स्टीफन हॉकिंग म्हणतात त्यांना, त्यांनी त्याच्यामध्ये त्यांचं जे काही शोधकार्य घेतलेलं होतं, त्यांची डॉक्टर डिग्री त्यांनी घेतलेली होती. वर्क विथ रिन्यूड विगर, रिन्यूड म्हणजे पुनरुज्जीवित, नव्याने, नव्या जोमासोबत, नव्या जोमाने त्यांनी आपलं जे काही शोधकार्य आहे ते करायला सुरुवात केली. बिग बँग थिअरी वगैरेवर त्यांनी शोधकार्य आपल्या विश्वनिर्मितीवर केलेलं आहे, ते आपल्या समोर येणारच आहे, ते आपण बघूयात. इन द मीन वाईल द डिसीज वर्क्स इट वे इन टू स्टीफन्स बॉडी अँड लेफ्ट हिम डिसेबल्ड. आणि त्याच काळामध्ये, त्याच दरम्यान, द डिसीज वर्कड इट्स वे, या रोगाने त्यांच्यावर जे काही आहे काम करायला सुरुवात केलेली होती. अँड लेफ्ट हिम डिसेबल्ड, आणि हळूहळू ते अपंगत्वाकडे वळायला लागले. डिसेबल्ड म्हणजे अपंग झाले. ही बिगॅन स्टडिंग द कन्सेप्ट ऑफ ब्लॅक होल्स. आणि त्यांनी त्याच वेळेमध्ये कन्सेप्ट ऑफ ब्लॅक होल्स, कृष्णविवर ज्याला आपण म्हणतो, या विषयावर त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली. टू गेट हिज PhD बाय दिस टाईम. आणि आपली PhD घेण्याचं, डॉक्टर डिग्री घेण्याची जी काही तयारी आहे त्यांनी ब्लॅक होल्स या विषयावर केलेली आहे. कृष्णविवर, ब्लॅक होल्स असे कृष्णविवर असतात किंवा असे तारे असतात जे संपुष्टात येतात, नाश पावतात, आणि ते हळूहळू जे मोठे तारे नष्ट पावतात त्यांची इतकी ग्रॅव्हिटी असते की त्या ग्रॅव्हिटीमध्ये ते एखाद्या ग्रहाला सुद्धा गिळंकृत करू शकतात. आणि त्यानंतर त्या ग्रहासोबत काय होतं हे सांगता येत नाही. आणि या ब्लॅक होल्सवर अजूनही रिसर्च सुरू आहे. असं म्हणतात की या विश्वाला गिळंकृत करण्याचं काम हे ब्लॅक होल्स करू शकतील. एखाद्या दिवशी आपला सूर्यसुद्धा हे ब्लॅक होल्स गिळंकृत करून टाकतील आणि सगळं संपून जाईल, हे जग संपून जाईल असं म्हणतात. अजूनही सायंटिस्ट त्याच्यावर विचार करत आहेत. तर या थिअरीज, हे जे काही सिद्धांत आहे, हे मांडण्याचं काम डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांनी सुद्धा केलेलं होतं. इवन या कृष्णविवरांमध्ये किंवा ब्लॅक होल्समध्ये प्रकाशसुद्धा जो काही असतो, लाईट ज्याला आपण म्हणतो, ते सुद्धा त्याच्यापासून वाचू शकत नाही. ते एकदा त्याच्यामध्ये आतमध्ये गेलं की ते त्याच्यातून बाहेर काहीच येऊ शकत नाही. असे हे कृष्णविवर ज्याला म्हटलं जातं. तर एक कुतूहलाचा विषय डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांच्याचमुळे लोकांच्या झालेलं होतं. विज्ञान कथेमध्ये आधी या गोष्टी सांगितल्या जात होत्या, परंतु आता त्या खरोखर सिद्ध झालेल्या आहेत. आणि खरोखर कृष्णविवर म्हणजे ब्लॅक होल्स हे अस्तित्वात आहेत आणि ते कोणत्याही ग्रहाला गिळंकृत करू शकतील आणि त्या ग्रहाचा किंवा त्या गोष्टीचा नाश होऊ शकतो असं म्हणतात. तर हे असे ब्लॅक होल्स, आणि त्याच्यावर त्यांनी आपली PhD किंवा आपलं रिसर्च, ज्याला संशोधन आपण म्हणतो, ते सुरू केलं होतं. आणि त्याच्यातच त्यांनी आपली डॉक्टर पदवी घेतली होती.
He was confined to a wheelchair and was rapidly losing control of his hands and speech. हे असताना सुद्धा he was confined to a wheelchair. ते व्हीलचेअरमध्ये बंदिस्त झाले होते अँड वॉज रॅपिडली लुझिंग कंट्रोल ऑफ हिज हँड्स. आणि जलद गतीने त्यांचा जे काही नियंत्रण होतं, हातांवरचं नियंत्रण ते गमावत बसत होते. अँड स्पीच, आणि बोलूसुद्धा शकत नव्हते, कारण प्रत्येक स्नायू आता त्यांचा जो काही आहे निकामी होणार होता त्या रोगामुळे. द स्टडी ऑफ ब्लॅक होल्स स्पार्क्ड हिज इमॅजिनेशन विथ ब्राईट आयडियाज. आणि कृष्णविवरांच्या अभ्यासाने त्यांच्या मनामध्ये एक नवीन चेतना निर्माण केली होती, त्यांच्या कल्पनाशक्तीला एक नवीन बळ दिलं होतं विथ ब्राईट आयडियाज. आणि त्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या आयडियाज, नवीन कल्पना निर्माण झालेल्या होत्या. ही मेड मेनी इपोक मेकिंग स्टेटमेंट्स. डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांनी खूप युगप्रवर्तक, इपोक मेकिंग म्हणजे युगप्रवर्तक विधानं केलेली आहेत. दॅट शुक एस्टॅब्लिश्ड थिअरीज, ज्यामुळे जे काही आधीच प्रचलित सिद्धांत होते हे सगळे मोडकळीस पडले. सायंटिस्ट बिलीव्ह दॅट द युनिवर्स बिगॅन विथ अ बिग बँग. सायंटिस्ट जे आहेत, शास्त्रज्ञ, त्यांचा असा विश्वास आहे, बिलीव्ह म्हणजे विश्वास असणे, की या जगाची निर्मिती ही बिग बँगने झालेली आहे, की मोठा स्फोट घडून आला आणि त्या स्फोटातून या जगाची निर्मिती झालेली आहे, या विश्वाची निर्मिती झालेली आहे. मग पृथ्वी, विविध ग्रह, सूर्य हे सगळे निर्माण झालेले आहेत असं सायंटिस्टला वाटतं. टू एक्सप्लेन दिस कन्सेप्ट बेटर, स्टीफन इन्व्हायटेड व्हॉट इज नोन ॲज लाय अल्जेब्रा. आणि हे सगळं सांगण्यासाठी स्टीफन हॉकिंग यांनी लाय अल्जेब्रा नावाची कन्सेप्ट समोर मांडली, की हो, खरोखर या जगाची, या विश्वाची निर्मिती ही बिग बँगने झालेली आहे, एक प्रचंड स्फोटाने झालेली आहे. हे त्यांनी आपल्या थिओरीजने किंवा लाय अल्जेब्रा या कन्सेप्टने सिद्ध करून दाखवलेलं होतं, असे हे डॉक्टर स्टीफन हॉकिंग. दो कन्फाइंड टू अ व्हीलचेअर विथ नो कंट्रोल ओव्हर हिज बॉडी सेव अ फिंगर अँड विथ अ कम्प्युटर टू हेल्प हिम एक्सप्रेस his thoughts. Though confined to a wheelchair with no control over his body save a finger and with a computer to help him express his thoughts. पूर्ण शरीर जरी त्यांचं या व्हीलचेअरला खेळलेलं होतं, त्या खुर्चीवर बसून ते तिथे अपंग झालेले होते पूर्णपणे, परंतु त्यांचं एक बोट मात्र ते अपंग झालेलं नव्हतं. आणि विथ अ कम्प्युटर टू हेल्प हिम, आणि कम्प्युटरच्या साह्याने ते जे काही आपले भाषा आहे किंवा मनातल्या ज्या गोष्टी होत्या त्या कम्प्युटरच्या साह्याने आणि त्या बोटाच्या साह्याने ते एक्सप्रेस करत असत, आपले विचार मांडत असत. डॉक्टर हॉकिंग इज अन अथॉरिटी ऑन प्रोफाउंड सब्जेक्ट्स ऑफ सायन्स. डॉक्टर हॉकिंग यांचं सायन्स या विषयावर खूप गाढा अभ्यास होता. प्रोफाउंड म्हणजे प्रगल्भ असं त्यांचं जे काही ज्ञान होतं ते विज्ञान या विषयावर त्यांचं होतं. न्यूमरस ऑनररी डॉक्टरेट्स अँड अवॉर्ड्स हॅव बीन बिस्टोड ऑन हिम. वेगवेगळे पुरस्कार त्यांना देण्यात आले, वेगवेगळ्या पदव्या, न्यूमरस म्हणजे भरपूर, विविध पदव्या त्यांना देण्यात आल्या आणि पुरस्कारसुद्धा त्यांना देण्यात आले. बिस्टोड ऑन हिम म्हणजे त्यांना देऊ करण्यात आले. ही इज अ फेलो ऑफ द रॉयल सोसायटी. ते मेंबर आहेत रॉयल सोसायटीचे अँड अ मेंबर ऑफ द US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस. प्रसिद्ध अशी रॉयल सोसायटी जी सायन्सवर काम करते, अँड मेंबर ऑफ द US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस. युनायटेड स्टेट्स म्हणजे अमेरिकामध्ये नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सेस नावाचं जे काही एक ठिकाण आहे ज्यामध्ये प्रसिद्ध शास्त्रज्ञ त्यामध्ये भाग घेऊ शकतात, त्याचेसुद्धा ते मेंबर राहिलेले आहेत, असे डॉक्टर स्टीफन हॉकिंग. इन स्पाइट ऑफ बीइंग कन्सिडर्ड आइन्स्टाईन्स इक्वल इन इंटेलिजन्स, डॉक्टर स्टीफन हॉकिंग इज अ व्हेरी हंबल मॅन. जरी आइन्स्टाईनच्या लेवलमध्ये किंवा आइन्स्टाईन जितका बुद्धिमान व्यक्ती या जगामध्ये अजून झालेला नाही आहे असं म्हणतात, परंतु त्यांच्याच तोडीस तोड असे डॉक्टर स्टीफन हॉकिंग जरी असले बुद्धिमत्तेमध्ये, तरीसुद्धा ते कसे होते जीवनामध्ये? हंबल मॅन, नम्र, अतिशय नम्र व्यक्ती होती. अ सिम्पल, कसे? एक साधे, डाऊन टू अर्थ मॅन, साधी जीवन होती त्यांची, उच्च विचारसरणी होती. ही हॅज ऑथर्ड मेनी बुक्स डिलिंग विथ हिज ऑसम आयडियाज कीपिंग अ लेमन इन माइंड. अँड त्यांनी खूप सारी पुस्तकं लिहिली, भरपूर पुस्तकं लिहिली त्यांनी. विथ हिज ऑसम आयडियाज, त्यांची जे काही कल्पना होत्या मनातल्या, या विश्वाच्या निर्मितीबद्दल ज्या काही गोष्टी होत्या त्या सगळ्या त्यांनी लिहून काढल्या आपल्या पुस्तक रूपामध्ये. कीपिंग अ लेमन इन माइंड, एक सामान्य, लेमन म्हणजे सामान्य व्यक्तीला मनामध्ये धरून त्यालाही या गोष्टी समजल्या पाहिजे या पद्धतीने त्या पुस्तकांची रचना केली आणि लिहिली. हिज रायटिंग इज फुल ऑफ विट अँड ह्युमर. बुद्धी आणि विनोद या दोन्ही गोष्टींचा संगम त्यांच्या पुस्तकामध्ये आढळतो.
हिज स्टाईल इज सो ल्युसिड दॅट नॉन सायंटिस्ट कॅन ऑल्सो अंडरस्टँड हिम. आणि त्यांची लिहिण्याची तऱ्हा इतकी साधी आणि सोपी सरळ होती की एखादा शास्त्रज्ञ जरी नसला तरी त्यांची भाषा आणि त्यांची पुस्तकं सगळ्यांना समजत असत. हिज बुक अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम इज वन ऑफ द बेस्ट सेलिंग बुक्स ऑफ अवर टाइम्स. त्यांनी लिहिलं एक पुस्तक आहे अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम, वेळेचा इतिहास असं एक पुस्तकाचं नाव आहे त्यांच्या. तर हे पुस्तक जे आहे या इज वन ऑफ द बेस्ट सेलिंग बुक्स ऑफ अवर टाइम्स. आपल्या काळातलं सगळ्यात जास्त खपणारं पुस्तक, विकल्या जाणारं पुस्तक ठरलेलं आहे. ऑन बीइंग आस्क्ड हाऊ ही फील्स अबाउट हॅव्हिंग द ड्रेडफुल ALS, डॉक्टर हॉकिंग, द क्विटेन्सेन्स ऑफ ऑप्टिमिझम अँड होप, सेज नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम द रेस्ट. ज्यावेळेला त्यांना विचारलं गेलं हाऊ ही फील्स, तुम्हाला कसं वाटतं अबाउट हॅव्हिंग द ड्रेडफुल ALS, हा जो रोग तुम्हाला जडलेला होता ALS नावाचा, हा जो रोग जडलेला आहे भयानक, याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं. डॉक्टर हॉकिंग म्हणतात जे द क्विटेसेन्स ऑफ ऑप्टिमिझम एक एक्झाम्पल आहे. क्विटेसेन्स म्हणजे परफेक्ट एक्झाम्पल, परफेक्ट उदाहरण आहेत ते. कशाचे? आशावादाचे परफेक्ट उदाहरण आहेत ते. ते काय म्हणतात? नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम द रेस्ट, इतरांपेक्षा मला काही वेगळं वाटत नाही. आय ट्राय अँड लीड ॲज नॉर्मल अ लाईफ ॲज पॉसिबल. मी नेहमी प्रयत्न करतो की जितकं सामान्य जीवन मी इतरांसारखं जगू शकेल तितकं सामान्यपणे मी ते जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. अँड नॉट थिंक अबाउट माय कंडिशन ऑर रिग्रेट द थिंग्स इट प्रिव्हेंट्स मी फ्रॉम डुईंग विच आर नॉट मिनिंग. अँड नॉट थिंक अबाउट माय कंडिशन, माझी परिस्थिती अशी का झाली याच्यावर मी रडत बसत नाही, और रिग्रेट द थिंग्स किंवा त्याच्यावर खेद व्यक्त करत बसत नाही. इट प्रिव्हेंट्स मी, कारण या गोष्टी मला थांबवतात, अडवतात फ्रॉम डुईंग विच आर नॉट मिनिंग. त्या मला गोष्टी ॲक्ट करण्यामध्ये किंवा कोणती कृती करण्यासाठी ज्या थांबवत असतात त्यांच्यावर मी जास्त विचार करत नाही, त्या जीवनामध्ये माझ्या जास्त महत्त्वाच्या नाहीत. म्हणून ते हा आशावाद आपल्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. असे हे डॉक्टर स्टीफन हॉकिंग. डॉक्टर हॉकिंग फर्मली बिलीव्स दॅट इन द नेक्स्ट मिलेनियम सायन्स विल डिस्कवर द कोअर सिक्रेट्स ऑफ द युनिवर्स, इट्स ओरिजिन, इट्स हिस्ट्री and maybe even predict its ultimate demise. डॉक्टर हॉकिंग फर्मली बिलीव्स, त्यांना खरोखर वाटतं दॅट इन द नेक्स्ट मिलेनियम, येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या दशकांमध्ये किंवा शतकांमध्ये सायन्स विल डिस्कवर, विज्ञान नक्की शोधून काढेल द कोअर सिक्रेट्स ऑफ द युनिवर्स, जे काही गाभाभूत तत्व आहेत आपल्या विश्वाचे, काय गुपित आहेत या विश्वाचे, का निर्माण झाले हे विश्व, असंच का निर्माण झालं, या पाठीमागे निर्मितीमागे कारण काय आहे आणि याची निर्मिती कशी झाली, इट्स ओरिजिन, इट्स हिस्ट्री, याचा इतिहास काय आहे, अँड मे बी इवन प्रिडिक्ट इट्स अल्टिमेट डिमाइज, आणि हे विश्व, हे जग, हे केव्हा संपेल याची सुद्धा भविष्यवाणी सायन्स, विज्ञान एके दिवशी करेल, असा त्यांना ठाम विश्वास आहे. लाईक डॉक्टर हॉकिंग, देर आर मेनी पीपल हू डिस्प्ले एक्झम्पलरी करेज इन देअर लाईव्स. डॉक्टर हॉकिंग सारखे भरपूर लोक आहेत. देर आर मेनी पीपल हू डिस्प्ले एक्झम्पलरी करेज इन देअर लाईव्स, जे दर्शवतात वाखाणण्याजोगं धैर्य त्यांच्या जीवनामध्ये. लेट अस सॅल्यूट ऑल दोज ब्रेव पीपल. चला तर मग या सगळ्यांना आपण सलाम करूया. हू इन स्पाईट ऑफ बिंग डिसेबल्ड स्ट्राईव्ह टू डू देअर बेस्ट. जे हेच लोक जे होते, जे अपंग जरी असले तरी स्ट्राईव्ह म्हणजे प्रयत्न करणे, टू डू देअर बेस्ट, आपल्या जीवनामध्ये चांगलं करण्याचं धैर्य त्यांनी दाखवलं आणि खरोखर त्यांनी ते करून दाखवलं. अशी हे लोक, यांना आज आपण सलाम करूया. डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांना सलाम करूया, त्यांच्या कार्याला सलाम करूया. या पद्धतीने या धड्याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी समजू शकेल. मित्रांनो, मार्जिन क्वेश्चन्स आणि इंग्लिश वर्कशॉपचा आपण लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहोत. तुम्हाला धडा समजला असेल, काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. डॉक्टर स्टीफन हॉकिंगबद्दलची माहिती तुम्हाला कळली असेल, त्यांच्या जीवनाबद्दल अजून काही माहिती तुम्हाला सापडत असेल तर वाचा, इंटरनेटवर बघा. आजच्यासाठी एवढं पुरे. आपण इथे थांबूया. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन दाबा येणाऱ्या नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन्ससाठी. इथे थांबूया. थँक्यू.